वेलकम टू रश्मीज रसोई। आज थोडी तब्येत नरम गरम होती आणि कालचा उरलेला भात देखील फ्रीजमध्ये होता। मग ठरवलं का चला आज मुलांना पण आवडेल आणि मी पण खाऊ शकेल असा चमचमीत मी अंडा राईसची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आज आपण उरलेल्या भातापासून एग राईस बनवणार आहोत। त्यासाठी 3 अंडी घेतली आहेत। एक बाउल भरून उरलेला भात होता ना तोच वापरणार आहोत। नंतर मोठ्या साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे। हिरवी मिरची देखील आपण ह्याच्यात चिरून घेतली आहे। 2 मीडियम साईजचे टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले आहेत। अर्धा चमचा रश्मीज रसोईची ही हळद, 2 चमचे रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत आणि अगदी पाव चमचा एवढा आपला हा गरम मसाला आपण यूज करणार आहोत। चमचाभर आलं लसूण क्रश, फोडणीसाठी 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरी, दालचिनीचा तुकडा, तेजपत्त्याची पानं, मसाला वेलची असं वापरणार आहोत। 3 अंडी उकडवून घेतली आहेत आणि अशा ह्या गोल गोल स्लाइस करून घेतल्या आहेत। तर चला मग लगेचच रेसिपी करायला सुरुवात करूया। एक अंड घेतलं आहे आपण, त्याच्यामध्ये ना अगदी थोडंसं मीठ घालते आणि हे अंड व्यवस्थित फेटून घेते। फेटून झाल्यावर ह्या अंड्यामध्ये आपण हे बॉईल केलेले अंड्याचे स्लाइस आहेत ना डीप करून फ्राय करणार आहोत। उकडलेली अंडी फ्राय करण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे। अगदी 2 चमचे तेल घेणार आहोत। गॅसची फ्लेम आता मी लोवर करून घेते आणि हे फेटून घेतलेलं अंड आहे ना त्याच्यामध्ये हे बॉइल्ड अंड डीप करायचं आहे आणि आता तेलावर सोडायचं आहे। असं केल्याने ना जेव्हा ही अंडी आपण राईस मध्ये ऍड करतो तेव्हा ह्यातला तो पिवळा गर आहे ना तो बाहेर निघत नाही, म्हणून ही अंडी आपण अशी तळून घेणार आहोत। एक एक करून 3 अंडी आपण अशी ह्या कच्च्या अंड्यामध्ये डीप करून फ्राय करायला ठेवली आहेत। अगदी अर्ध्या मिनिटासाठीच एक बाजू शिजून द्यायची आहे। अर्धा मिनिट झाला आहे। आता एक एक करून ही अंडी मी पलटून घेते। एक एक करून सर्व अंडी ही पलटून घेतली आहेत। आता आणखीन अर्ध्या मिनिटासाठी गॅसवर मी अशीच लो फ्लेमवर ठेवते। अर्धा मिनिट झाला आहे। दोन्ही बाजूनी अंडी व्यवस्थित आपली फ्राय करून झाली आहेत। तर चला मग आता लगेचच एग राईस बनवायला सुरुवात करूया। एग राईस बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे। 3 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। तेल गरम झालं की आपण फोडणीला तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि मसाला वेलची घालूया। तेलावर हे खडे मसाले आपल्याला थोडेसे असे परतून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपण हा मोठ्या साईजचा कांदा जो चिरून घेतलाय तो ऍड करूया। हा मोठ्या साईजचा कांदा जो आपण चिरून घेतला आहे तो ऍड केला आहे। कांदा चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। चमचाभर आलं लसूण क्रश ऍड करते, पेस्ट वापरली तरी चालेल। कांदा मऊ होईपर्यंत आपण ह्याच्यावर झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवर कांदा शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटं झाले आहेत, झाकण काढून बघूया। हे बघा कांदा पण आपला छान शिजत आला आहे। थोडासा मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम आता मी मीडियमवर करून घेणार आहे। कांदा पण शिजत आला आहे। मगाशी दाखवलेले तेच हे रश्मीज रसोईची हळद, आगरी कोळी मसाला आणि गरम मसाला आपण ह्या अंडा राईस मध्ये वापरणार आहोत। जर तुम्हाला हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा। तुम्हाला हे सर्व मसाले घरपोच अवेलेबल होतील। आता आपण कांद्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया। अंडा राईस म्हटलं तर थोडंसं स्पायसी येतं, म्हणून 2 छोटे चमचे आपला हा रश्मीज रसोईचा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत। रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट येण्याकरता पाव चमचा अगदी गरम मसाला वापरणार आहोत। हळद, मसाला आणि गरम मसाला तेलावर छान आपल्याला असा परतून घ्यायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले ते ऍड करूया।
टोमॅटो मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घेते. टोमॅटो मिक्स करून झालं ना की आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. मीठ सुरुवातीलाच ॲड केलं का टोमॅटो झटपट शिजला जाईल. आता झाकण ठेवते आणि लो फ्लेमवर टोमॅटो शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून बघूया. हे बघा, झाकण ठेवल्यामुळे आणि मीठ घातल्यामुळे टोमॅटो लगेचच शिजला गेलाय. व्यवस्थित टोमॅटो आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मी आता हायवर करून घेतली आहे. टोमॅटो असा स्मॅश करून घेतला की 2 अंडी आपण फोडून घेतली आहेत ती ॲड करूया. अंड व्यवस्थित ह्या कांद्यामध्ये आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जशी बुर्जी बनवतो ना सेम त्याच पद्धतीने. गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवते. अंड व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे. आता 1 मिनिटभरासाठी मीडियम फ्लेमवर ह्या अंड्याला वाफ काढून घेणार आहोत. 1.5 ते 2 मिनिटं झालेत. झाकण काढून बघूया आपण. हे बघा, अंड छान ह्या मसाल्यामध्ये एकजीव झालं आहे. व्यवस्थित मी मिक्स करून घेते. आता ह्या स्टेजला आपण ही फ्राय केलेली अंडी आहेत ना, बॉइल्ड करून फ्राय केलेली, ती ॲड करूया. अगदी अलगसपणे आपल्याला ह्याच्यामध्येच ही मिक्स करून घ्यायची आहे. अशी मिक्स करून घेतली का त्याला पण ना थोडासा त्या अंड्याच्या बुर्जीचा मसाला आहे ना कोट होतो. आता ह्याच्यामध्ये मी पुदिना घालते, बारीक चिरलेला. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवून हा जो शिजवलेला आपला भात आहे तो ॲड करणार आहोत. थोडा थोडा करून भात ह्याच्यात ॲड करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम वरच ठेवते हा राईस ह्याच्यामध्ये मिक्स करताना. थोडा थोडा करून आपण उरलेला तो सर्व भात ह्याच्यात ॲड केला आहे. हे बघा, छान राईस आपण मिक्स करून घेतला आहे. हा उरलेला भात असला ना कसा छान मोकळा मोकळा अंडा राईस तयार होतो. आता ह्याच्यावर मी चमचाभर तूप घालते. झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर आपण ह्या अंडा राईसला वाफ काढून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटं झाले. झाकण ठेवून हा राईस आपण वाफवत ठेवला होता. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि अगदी मोकळा मोकळा आपला अंडा राईस तयार झाला आहे. जास्त काही झंझट नाही, काय नाही, झटपट असा आपला सर्व करण्यासाठी अंडा राईस तयार आहे. चला आता लगेचच राईस सर्व करून घेते. सुंदर, चमचमीत आणि झटपट असा मोकळा मोकळा तयार झालेला अंडा राईस आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय. कधी जर मच्छी आणायचा किंवा चिकन आणायचा कंटाळा आला असेल आणि टेस्टी चमचमीत असं काय बनवायचं झालं तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने हा अंडा राईस एकदा तरी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा अंडा राईस कसा झालाय तो. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या अंडा राईसचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.